क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। लातूर उमरगा राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले। राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये देण्याची मागणी सुद्धा केली गेली। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांच्या नेतृत्वात या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रदेशाध्यक्ष स्वतः माझ्यासोबत आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या, कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये तुमचं हे आंदोलन असणार? क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमकतेची भूमिका घेतलेली आहे आणि संघटनेचे संस्थापक सन्मान रविकांत तुपकरांचा जो एल्गार आहे त्या एल्गाराच्या माध्यमातून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठं आंदोलन केलेलं। महामार्ग अडकून सकाळी साधारण 9:30 पासून ते आतापर्यंत आम्ही पूर्णपणे हे महामार्ग अडवून धरलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 2 लाख सरसगट नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्याला दिले पाहिजे। 17,500 रुपये जाहीर केले होते पीक विमा, ते दिला नाही। त्यासाठी आम्ही सरकारला विनंती करणार आहे रस्त्यावरून की ताबडतोब निर्णय घ्या, नाहीतर आमचं टार्गेट असं राहणार आहे। तालुक्याचे आमदार ह्यांना इशारा देतो की ह्या प्रश्नाचं गांभीर्याने दखल नाही घेतली तर आज रस्त्यावर आलो, उद्या तुमच्या घराकडे येणार आहोत। 27 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम सरकारला देत आहोत। 50,000 चालू बाकीदारांना जे आपण दिलेले आहेत ते कृपा करून आपण 2 लाख करावे। जर 2 लाख जर नाही केले तर 27 तारखेला मुंबईमध्ये येऊन पूर्ण मुंबईचे आम केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत। एकाही मंदिराला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीत, हे लक्षात ठेवावं। अजय गोडके, जय महाराष्ट्र न्यूज, औसा, लातूर।